नमस्कार, TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. भाजपमध्ये नेत्यांचं इनकमिंग सुरू असतानाच जळगावमध्ये धक्का बसताना दिसतोय. तिकीट कापल्यानं नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात उद्या प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांनी तिकीट सुद्धा निश्चित केल्याचं समजतंय. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल. त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे. तिकीट कापल्यामुळे नाराज भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील अखेर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाणार हे स्पष्ट झालं. उन्मेष पाटलांनी आधी सामना कार्यालयात संजय राऊतांची भेट घेतली आणि त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले. उन्मेष पाटील उद्या दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटलांसोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार सुद्धा ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आपण समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आदर करतो. आपल्या सगळ्या प्रश्न, आपल्या सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या सूचना, प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन. आता मला असं वाटतं की आज बोलणं उचित नाहीये. त्यामुळे मी विनंती करतो की आपण जास्त हट्ट धरला असं तुम्हाला नाही म्हटलं तर मला वेदना होतात. त्यामुळे आपल्याशी मी मोकळा संवाद साधेन. आणि राऊत साहेब, आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आहे. आमची राऊत साहेबांशी या सगळ्या सहकाऱ्यांशी कायम चर्चा होत असते. त्या निमित्ताने आज मी संवाद साधायला आलेलो आहे. उन्मेष पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता. अनेक वर्ष ते भाजपचं काम करत आहेत. अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत. त्यांची प्रतिमा उत्तम आहे. तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं. ते अस्वस्थ आहेत हे नक्कीच. आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली. उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल. मोठ्या प्रमाणात उन्मेष पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे. 2019 मध्ये उन्मेष पाटील तब्बल 4 लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र यावेळी भाजपनं त्यांचं तिकीट कापून विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाले होते. 2019 मध्ये उन्मेष पाटलांची लढत राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांच्याशी झाली. उन्मेष पाटलांना 7,13,874 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांनी 3,02,257 मतं घेतली. तब्बल 4,11,617 मतांनी उन्मेष पाटलांचा दणदणीत विजय झाला. चांगलं आहे ना. आम्ही नाकारल्यानंतर गेले ना, तर उद्धव ठाकरे वर्णी लावतात का बघू. पडायला कोणतरी माणसं पाहिजे ना, म्हणून घेत आहेत. काय आता तिकीट कापल्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये जाणार हे निश्चित झालंय. उन्मेष पाटलांची समजूत काढण्याचे प्रयत्न प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सुरू केले, तर उन्मेष पाटील भाजप सोडणार नाहीत असा विश्वास व्यक्त करत स्मिता वाघ यांनी स्वतःच्या विजयाचाही दावा केलाय. मला अजूनही विश्वास आहे की असं काही घडेल असं वाटत नाही. आणि मला असं वाटतं की अजूनही माझा हा विश्वास आहे की अशा घडामोडी ज्या काही होत असतील तर त्या होतील असं मला काही अजून वाटत नाही. भाजपात कुठलेही अंतर्गत वाद नाही. भाजप ही एकसंघ आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी जे जुळलेले कार्यकर्ते, वर्षानुवर्षे काम करणारे, नेत्यांच्या सोबत काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे जुळलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, युतीचे उमेदवार म्हणून जनता माझ्या पाठीशी राहील आणि मी चांगल्या मताधिक्याने, प्रचंड मताधिक्याने निवडून हा माझा ठाम विश्वास आहे. महाविकास आघाडीमध्ये जळगावची जागा ठाकरे गटाला सुटली. ठाकरेंनी अद्याप इथे उमेदवार दिलेला नाही. आता उन्मेष पाटलांना पक्षप्रवेश देऊन ठाकरे गटाचं तिकीट निश्चित झालेलं आहे. म्हणजे जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात उन्मेष पाटील असा थेट सामना होईल. त्या बाबतीत माननीय उद्धव साहेब आणि राऊत साहेबांवर चर्चा झालेली आहे. ज्या काही स्थानिक लेवलला त्यांना
काही चर्चा करायच्या आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांशी आणि सकारात्मक चर्चा चालू आहे. राहिला प्रश्न उन्मेष पाटलांचा, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल ते स्वतः तुम्हाला सांगतील. जळगावमध्ये उन्मेष पाटलांच्या रूपाने ठाकरे गटाला मोठा चेहरा मिळणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी हा एक मोठा धक्का असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.